तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांनी बहुमताचा आकडा गाठलाय। गेल्या काही तासांपासून तामिळनाडूमध्ये प्रचंड राजकीय हालचाली सुरू होता। डाव्या पक्षांच्या मदतीने टीव्हीके आपलं सरकार स्थापन करणार आहे। टीव्हीके कडे जागा तर होत्या, पण 108 चा जादुई आकडा गाठण्यात यश येत नव्हतं। टीव्हीके कडे 108 आमदार सध्या आहेत, पण स्वतः थलपती विजय हे 2 जागांवरून निवडून आल्यामुळे 107 आमदार आहेत। 5 काँग्रेसचे आमदार आहेत, त्यांनी पाठिंबा दिला होता। मात्र बाकीच्या 6 आमदारांची जुळवाजुळव करणं हे टीव्हीकेला शक्य होत नव्हतं आणि त्यामुळे 108 चा आकडा झाल्याशिवाय आम्ही सत्ता स्थापनेचं आमंत्रण देणार नाही अशी भूमिका राज्यपालांनी घेतली होती। आता हा तिढा सुटलेला दिसतोय। रविकिरण देशमुख राजकीय विश्लेषक आता आपल्या सोबत आहेत। देशमुख सर, नमस्कार। नमस्कार। वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या की टीव्हीकेला सरकार स्थापन करता येणार की नाही, की डीएमके एडीएमके एकत्र येणार। फायनली टीव्हीकेने 108 चा आकडा गाठलाय। हो, याच्यामध्ये खरी चुरस निर्माण झाली राज्यपालांच्या भूमिकेमुळे। साधारणपणे सर्वाधिक जागा मिळवलेल्या पक्षाला ते पहिल्यांदा विचारत असतात की तुम्ही सरकार स्थापन करू शकता का, आणि जेव्हा तो पक्ष असं सांगतो की हो आम्ही करू शकतो आणि आम्ही बहुमत सिद्ध करू विधानसभेमध्ये, तेव्हा त्यांना संधी दिली जाते। पण इथे राज्यपाल महोदयांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही 118 सदस्यांची नावं मला द्या, मगच मी तुम्हाला निमंत्रण देईन। आणि मध्येच काय झालं की अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांची युती होते की काय, आणि नवीनच एक घडामोड तामिळनाडूत घडते की काय असं वाटत असतानाच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत होत्या। एकीकडे विजय यांची पण दमछाक होती की काय असं दिसत होतं, परंतु अंतिमतः त्यांना यश आलेलं दिसतंय। काँग्रेससह काही डाव्या पक्षांचा पाठिंबा घेऊन ते 118चा आकडा गाठण्यामध्ये यशस्वी ठरल्यात। आता म्हणजे त्यांना औपचारिकरित्या राज्यपालांनी निमंत्रण देणं आणि शपथविधी करणं एवढंच बाकी आहे। फायनली गव्हर्नमेंट होतंय, म्हणजे आता फायनली तामिळनाडूमध्ये गव्हर्नमेंट होतंय आणि सगळ्यात मोठा पक्ष ज्याला जनतेनं कौल दिला होता त्याच पक्षाचं सरकार बनते असं दिसते। पण याचा केंद्रात काय परिणाम होईल? कारण डीएमकेचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या आमदारांनी आमची साथ सोडली, त्यामुळे केंद्रात आम्ही काँग्रेसची साथ सोडू। अगदी तसंच झालंय, कारण अशा बातम्या येत आहेत की त्यांनी दिल्लीला पत्र दिलंय संसद भवनमध्ये की आम्हाला वेगळं बसायचंय काँग्रेसपासून, त्यामुळे द्रमुकची वाटचाल यापुढे बहुधा ही वेगळ्या पद्धतीने होईल आणि ते इंडिया आघाडीचा घटक पक्ष असतील की नाही याविषयी शंका आहे। लोकसभेमध्ये ते काँग्रेस सोबत राहू इच्छित नाहीत असं एकंदरीत दिसायला लागलेलं आहे। त्यांना बहुधा राग आलेला दिसतोय की आमच्याशी चर्चा न करता तुम्ही विजय यांना पाठिंबा देण्याचं पत्र तुम्ही परस्पर कसं काय दिलं, आणि राज्यामध्ये द्रमुक आणि विजय यांचा टीव्हीके यांचा संघर्ष तीव्र असताना असं पत्र देणं द्रमुकला आवडलेलं दिसत नाही। निश्चित, कारण काँग्रेसच्या 5 आमदार जरी असले तरी सध्याची जी आकडेवारी होती, त्रिशंकू परिस्थिती होती, त्यामध्ये काँग्रेसच्या या 5 आमदारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती। ते 5 आमदार कदाचित डीएमके सोबत राहिले असते तर वेगळं गणित सुद्धा तामिळनाडूमध्ये बघायला मिळू शकलं असतं आणि याचाच राग मोठा असू शकतो आणि ही भूमिका त्यातूनच आलेली असू शकते। अर्थात येत्या काही तासांमध्ये या सगळ्या घडामोडी स्पष्ट होतील। सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल।